नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच एका कार्यक्रमामध्ये बोलताना म्हटलंय की जर सर्व 97 लाख आरोग्य आणि प्रदूषणकारी वाहनं स्क्रॅप केली तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना वस्तू आणि सेवा करातनं 40,000 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळेल। तसेच नवीन वाहन खरेदी करताना स्क्रॅपेज प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ग्राहकांना किमान 5% सूट द्यावी असं आवाहन देखील त्यांनी ऑटोमोबाईल क्षेत्राला केलेलं आहे। 97 लाख आरोग्य आणि प्रदूषणकारी वाहनं जी आहेत ती आपल्याला स्क्रॅप करायची आहेत। जर सर्व आरोग्य आणि प्रदूषणकारी वाहनं स्क्रॅप केली तर 70 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होतील आणि जीएसटीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारांना मिळून 40,000 कोटी रुपयांचा फायदा होईल, असंही नितीन गडकरी या कार्यक्रमात बोलले। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी म्हणाले की सध्या दरमहा सरासरी 16,830 वाहनं स्क्रॅप केली जात आहेत। सरकारनं पर्यावरणपूरक पद्धतीनं आरोग्य आणि प्रदूषणकारी वाहनं टप्प्याटप्प्यानं बंद करण्यासाठी वाहन स्क्रॅपिंग धोरण लागू करायला हवं। गडकरी पुढे म्हणाले की यावर्षी ऑगस्टपर्यंत 3 लाख अयोग्य आणि प्रदूषणकारी वाहनं स्क्रॅप करण्यात आली आहेत। त्यापैकी 1,41,000 वाहनं ही सरकारी होती। मोटार वाहन नियमानुसार व्यावसायिक वाहनांसाठी ती 8 वर्षे जुनी होईपर्यंत दर 2 वर्षांनी आणि त्यानंतर दरवर्षी फिटनेस चाचणी करणं अनिवार्य आहे। खाजगी वाहनांच्या बाबतीमध्ये ही चाचणी नोंदणी नूतनीकरणाच्या वेळी आवश्यक आहे, जी 15 वर्षांनी आणि त्यानंतर दर 5 वर्षांनी असते। तर सरकारच्या नावे नोंदणीकृत असलेल्या वाहनांचा वापर हा 15 वर्षांनी संपतो। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑटोमोबाईल क्षेत्राला एक आवाहन करताना म्हटलंय की नवीन वाहन खरेदी करताना स्क्रॅपेज प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ग्राहकाला 5% सूट देण्याचा विचार करावा। हा दानधर्म नाही, कारण यामुळे मागणी वाढणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता केंद्र सरकार यावरती काय आणि कशा पद्धतीने डिसिजन घेतं हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।